दिल्लीमधून महायुतीच्या नेत्यांची थोड्याच वेळात दिल्लीत बैठक पार पडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे। काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत शहा चर्चा करणार आहेत। मंत्रिमंडळासह मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे। महायुतीच्या बैठकीआधी अमित शहांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची तर तटकरेंच्या घरी अजित पवार आणि फडणवीसांची बैठक झाली आहे। त्यानंतर आता महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे हे अमित शहांच्या निवासस्थानी आता पोहोचलेले आहेत। काही मंत्री देखील उपस्थित आहेत, खासदार देखील उपस्थित आहेत। हो आहेत ना। सविस्तर चर्चा होणार मुख्यमंत्री आणि इतर आपलं मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात देखील सविस्तर सगळी चर्चा होईल आणि त्याचा इतिवृत्त तुम्हाला सांगेल। बातम्या आपण पाहतोय दिल्लीमधून। दिल्लीमध्ये अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शहा यांच्या निवासस्थानी आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शिवाजी, खरं तर ही जी एकत्रित बैठक होणार आहे महायुतीच्या 3 नेत्यांची अमित शहांसोबत, त्याआधी एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक होते। इकडे एकनाथ शिंदे हे खरं तर केंद्रीय गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत। त्यांची सुद्धा काहीशी साधक बाधक चर्चा होणार आहे अशी माहिती मिळते। काय नेमकं घडतंय दिल्लीमध्ये? आपल्याला माहिती आहे की एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांचं ट्युनिंग अत्यंत चांगलं मानलं जातं। अगदी दोघांमध्ये राजकीय भाष्य म्हणून शिक्षक सांगतात की दोघांमध्ये अनेक गोष्टींमध्ये हार्डवर्कर म्हणून पाहिलं जातं आणि एकनाथ शिंदे हे महायुतीच्या बैठकी अगोदर अमित शहा यांची भेट घेत असल्याचं कळतंय स्वतंत्रपणे। त्यामुळे या बैठकीकडे वेगळ्या नजरेने पाहिलं जात आहे। एकीकडे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये राज्यातील सत्ता स्थापनेच्या संदर्भात वाटाघाटी सुरू आहेत सुनील तटकरे यांच्या घरी। मात्र त्या अगोदर अमित शहा यांच्या घरी हे तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे। त्या ठिकाणी एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत आणि त्यांची एक स्वतंत्र बैठक राज्यातील सत्ता स्थापन होताना पाहायला मिळते। त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी अगोदरच मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये भाजपच्या नेत्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही मनामध्ये मी कोणता दावा करतोय किंवा तुम्हाला अडचण होईल अशी कुठलीही भूमिका घेणार नाहीये असं त्यांनी या अगोदर जाहीर केलं आहे। मात्र त्यांनी मुख्यमंत्री पदावरचा कुठलाही दावा जो आहे तो अद्यापपर्यंत थेटपणे सांगितलेला नाहीये की मला मुख्यमंत्री पद नको आहे। त्यामुळे दावा जो आहे तो कायम ठेवला आहे आणि त्यांचे शब्द जे असतात की कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ ही माझी मोठी मला मिळालेली देणगी ही आहे। तर त्यामुळं या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे हे अगोदर जात आहेत। मात्र एक गोष्ट खरी आहे की त्यांनी एक प्रकारे भाजपच्या नेत्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार दिलाय। मात्र ते ठरवत असताना एक प्रकारे स्वतः मुख्यमंत्री पदावरचा दावा त्यांनी त्यांच्यावरती हक्क पूर्ण हक्क देऊन एक प्रकारे त्यांना अधिकार दिलेत। मात्र त्या बदल्यामध्ये काय, जर मुख्यमंत्री पद त्यांनी घेतलं नाही तर त्यांच्या पक्षाला कोणकोणती खाती मिळणं गरजेचं आहे। त्यांना जर पाहिलं तर शिवसेना हा पक्ष हा ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागामध्ये पाहायला मिळतो। ठाणे असो, आता मुंबईमध्ये बऱ्यापैकी ठाकरेंपासून वेगळे झाल्यानंतर त्यांनी बऱ्यापैकी जागा मिळवलेल्या आहेत आणि खास करून मराठवाड्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या। त्यामुळे त्या भागातली मंत्रीपदं, पालकमंत्रीपदं हे निश्चितपणे त्यांना मिळणं अपेक्षित आहे। नांदेडमध्ये असो, नांदेडचे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर साधारणपणे 4 आमदार त्यांचे निवडून आले आहेत आणि महायुतीला मोठं यश जे आहे ते मिळताना पाहायला मिळालेलं आहे। त्याचबरोबर विधान परिषदेवरती देखील हेमंत पाटील हे देखील त्यांचे खासदार राहिलेले आमदार आहेत, ते देखील आहेत। त्यामुळे या सगळ्या नेत्यांना मंत्रिपदाची आशा लागली आहे। ते राजधानी दिल्लीमध्ये येऊन पोहोचलेले आहेत। त्या सगळ्यांना मंत्रिपद मिळणं अपेक्षित आहे। ग्रामीण भागाच्या निगडीत इतक्या दिवस फारशी खाते शिवसेना घेताना पाहायला मिळालेलं नाहीये। मात्र आता त्यांना शिवसेनेला शहरी आणि ग्रामीण असं एक गणित बांधणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून खाती जी आहेत ते मिळणं अपेक्षित आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे हे राजधानी दिल्लीमध्ये जेव्हा अमित शहा यांच्या घरी पोहोचतात त्यामुळं त्यांनी मुख्यमंत्री पदाचा अधिकार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्यानंतर त्या बदल्यात ते काही मागतायत का आणि त्यांच्याकडे एक हार्ड बार्गेनर म्हणून पाहिलं जातं। आतापर्यंत आपण पाहिलं असं विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये एकटे एकनाथ शिंदे हे बोलण्यासाठी बातचीतसाठी पोहोचायचे। दुसरीकडे जर पाहिलं तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हे बातचीत करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी जायचे। यावेळेस
अशी जी माहिती मिळते त्यानुसार उदय सामंत, शंभूराजे देसाई हे देखील या ठिकाणी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदे या सगळ्या याच्यामध्ये स्वतः काय नक्की अमित शहा यांच्यासाठी खरंय शिवाजी, तुमच्या या काय सगळ्या माहितीमधून दोन प्रश्न आणखी निर्माण होत आहेत. पहिला प्रश्न तुम्ही जो मांडलात की कालच्या पत्रकार परिषदेतून त्यांनी दावा सोडला असं होत नाही, असंच वक्तव्य उदय सामंत यांनी सुद्धा केलंय जे शिंदेच्या शिवसेनेचे नेते आहेत. तर त्या अनुषंगाने या भेटीला किती महत्व द्यायचं, त्या विधानाच्या अनुषंगाने आणि मग मुख्यमंत्री पदाच्या दाव्यासंदर्भात. आणि दुसरा प्रश्न, तुम्ही ज्या नेत्यांची नावं घेताय, शंभूराज देसाई असतील, उदय सामंत असतील, हे सुद्धा आता अमित शहाच्या घरी पोहोचलेत की मग शिंदे एकटेच पोहोचलेले आहेत? आता जी माहिती मिळते हे सगळे नेते त्यांच्या सोबत होते, मात्र वेगळी बैठक जी आहे ती अमित शहा यांच्यासोबत जर एकनाथ शिंदे या महायुतीच्या बैठकीच्या अगोदर घेत असतील तर त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होतो. दुसरी गोष्ट अशी आहे की एकनाथ शिंदे यांना जे राजकीय त्यांना पुनर्वसन झालं, त्यांना मोठ्या पद्धतीने एक त्यांना मुख्यमंत्री हे पद मिळालं, तर त्याचे कारणीभूत म्हणजे म्हणून पाहिलं जातं तर त्यांना अमित शहा त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री केलेलं आहे. त्यामुळं त्यांना सध्याच्या घडीला त्यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढल्यामुळं त्यांचा नॅचरली अधिकार जो आहे तो येतो आणि मात्र त्यामुळं काही दिवसांपासून जागा वाटपाचा तिढा किंवा राज्याचा मुख्यमंत्री जाहीर करण्याचं थांबलंय का, तर त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि अमित शहा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या 132 ते 33 जागा निवडून आला, अपक्ष त्यांच्या सोबत आहेत. असं असताना एकनाथ शिंदेमुळं कुठेतरी जागा वाटपाचा तिढा होत नाहीये आणि कुठेतरी त्यांना अडचणीत निर्माण होते का, या सगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलं की राज्याच्या मुख्यमंत्री पदाच्या संदर्भामध्ये मी माझे अधिकार जे आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. त्यांनी असं नाही म्हटलेलं की मी भाजपला मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा करून देतो, असं थेट विधान नाहीये. मात्र त्यांना अडचण निर्माण होऊ नये, कुठेतरी त्यांना एकनाथ शिंदे हे जे आहेत ते अडचण निर्माण करतायत का, जसं उद्धव ठाकरे यांनी 2019ला मलाच मुख्यमंत्री पद मिळणं गरजेचं कारण 2.5 वर्षाचं ठरलं होतं असं दावा केला. खरंय शिवाजी, खरं तर ही सगळी राजकीय समीकरणं तुम्ही जी सांगताय ती सुद्धा महत्वाची आहेत आणि आजच्या बैठकीमधून काय निर्णय होतो ते पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.